आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या देशाचे नेते, पूर्व केंद्रीय कृषी मंत्री माननीय खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय प्रवीणसिंह राजे, माननीय आई साहेब, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कर्नाटकाचे माजी ऊर्जा राज्यमंत्री माननीय वीरकुमार पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आम्हाला राष्ट्रवादी आणण्याच्या समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय बी पाटील साहेब, उपस्थित माननीय के पवार साहेब, उपस्थित निपाणीचे माजी आमदार माननीय काका पाटील साहेब, उपस्थित माननीय उत्तमराव जानकर साहेब, गोकुळचे माजी अध्यक्ष माननीय रणजितदादा पाटील साहेब, उपस्थित आमच्या चंदगडच्या सहकारी माननीय नंदाताई बाबुलकर मॅडम, माननीय रामराजे कुपेकर, माननीय ए.वाय. पाटील साहेब, युवा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पाटील, आमचे तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, अरुण वरांबळे, गिजोने आलेले आमचे खास माननीय खातेदार पाटील साहेब, उपस्थित आमच्या पत्नी नवोता घाडगे, कारखान्याचे वाईस चेअरमन बाळ घोरपडे, उपस्थित काँग्रेसचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष सागर कोंडेकर, अभिजित कांबळे, वैभव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व व्यासपीठावर असलेले सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महाविकास शिवसेनाचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व घटक आणि इंडिया आघाडीचे सर्व घटकचे पदाधिकारी, मोठ्या संख्येमध्ये माझ्या समोर आलेले माझ्या सर्व कुटुंबाचे सदस्य, उजवीकडे आलेले माझे सर्व कुटुंब सदस्य, बंधू भगिनी, ज्यांची बरीच गैरसोय झाली आहे, ते माझे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी, मी त्यांची जरा माफी मागतो. पण आता ही सभा माझ्या हाताच्या पण बाहेर गेलेली आहे, तर कृपया करून आपली माफी मी मागतो. काही के पवार साहेबांची माफी मागतो, काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी थांबवलं, त्यासाठी मी जरा त्यांची माफी मागतो, काही गैरसोय झाली असेल. आणि मोठ्या संख्येमध्ये आलेले सर्व जनसमुदाय, आजच्या या विराट सभेला संबोधित करताना मला आवर्जून कागल, गडिंग्लज, उत्तूर विधानसभेला या सर्व कुटुंबाच्या सदस्याच्या लोकांना संबोधित करताना आपल्याला येत्या काळामध्ये जे प्रेरणा घेऊन काम करायचं आहे, तर काही लोकांना अभिवादन केल्याशिवाय आपण हे कार्यक्रम सुरू करणं योग्य नाही. आपल्या या मतदारसंघाच्या प्रथम आमदार मान्य स्वर्गीय विमलाताई बागल साहेब मॅडम असतील, स्वर्गीय दौलतराव निकम साहेब असतील, स्वर्गीय श्यामराव भिवाजी पाटील साहेब असतील, माजी खासदार कैलाशवासी सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब असतील, स्वर्गीय हिंदराव पाटील साहेब, स्वर्गीय विश्वनाथ नाना पाटील साहेब, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, स्वर्गीय आप्पासाहेब नलवडे साहेब, स्वर्गीय डॉक्टर घाडी साहेब, स्वर्गीय ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे साहेब, स्वर्गीय राजकुमार हत्तरगी साहेब आणि स्वर्गीय रत्नमाला घाडी साहेब मॅडम, या सगळ्यांना आज मी अभिवादन करून येत्या काळामध्ये कागल, गडिंग्लज, उत्तूर विधानसभेच्या या सगळ्या थोर व्यक्त्यांचं प्रेरणा घेऊन येत्या काळामध्ये परिवर्तन घडवायचं आज मुहूर्तमेढ झालेला आहे, असं घोषित करायला काही चुकीचं ठरणार नाही. स्वर्गीय राजे साहेबांनी या मतदारसंघाला आपलं कुटुंब म्हणून जोपलं. मी मगाशी आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना सांगत होतो,
जयंत पाटील साहेब मला विचारते पावसामुळं काय होणार. मी म्हटलं पाऊस असू दे काय असू दे, जेवढा पाऊस येणार तेवढी जास्त लोक तुमच्या समोर येणार साहेब. मी जबाबदारीने बोलतो की गैबी चौकामध्ये 2009ला सदाशिवराव मंडलिक साहेबांचा जसा रेकॉर्ड होता तसाच रेकॉर्ड आज या सभेने घ्यायलेला आहे, हे अभिमानाने सांगतो. मी सुरुवातीलाच माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं, ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला, सगळ्या माता भगिनींचं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, मला सार्क अभिमान आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या सभेला आले हे समर्जित घाटगेचं महत्व नाही, पवार साहेब इथं आले कारण आज समर्जित घाटगेला जो मान सन्मान मिळतो हा तुमच्यामुळे मिळतो. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बरेच प्रवेश झालेत, बरेच प्रवेश राष्ट्रवादीमध्ये होतील, पण हा पहिलाच कार्यक्रम आहे जेव्हा स्वतः आदरणीय शरदचंद्र पवार साहेब डायरेक्ट प्रवेश करण्यासाठी सभा घेऊन प्रवेश करतायत. हे कागलचा मान सन्मान आहे. मला मीडियाच्या लोकांनी विचारलं गैबी चौकच का घेतलं. मी म्हटलं मी नाही घेतला, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ठरवलं की गैबी चौकातच सभा व्हायला पाहिजे. कारण काही काळामध्ये असं वाटलं की ही गैबी चौकची सभा घ्यायची हे जागा कोणाची तरी आहे, ही आठवण करून द्यायची गरज आहे की ही जागा महाराष्ट्राच्या ओरिजिनल वस्तादची जागा आहे, ही आठवण करून द्यायची आता गरज वाटलेली आहे. साहेब बऱ्याच सभा आम्ही घेतल्या, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक कधी आली नाही. गाडीमध्ये मी सांगत होतो कधी पण सभा झाली गडिंग्लजची लोक बिचारी शेवटी द्यायची. ही पहिली सभा आहे आपल्यामुळं की कागलच्या आधी गडिंग्लज आणि उत्तरची लोक आलेली आहेत, हे पहिल्यांदा मला बघायला मिळते. नंदाताई आणि रामराज पण इथं आहेत आणि ही मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. आपण जेव्हा हा निर्णय घेतला हा कागल गडिंग्लज उत्तूरच्या भविष्यासाठी घेतला, याच्या येत्या काळाच्या परिवर्तनासाठी घेतला. कोणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघाला विजय मिळवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला. आणि मी एक आपल्याला सांगतो, आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब इथं आलेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला VB पाटील साहेबांचाही आभार व्यक्त करायचा आहे की त्यांनी फार मोठी भूमिका घेतली आणि आमचे शेजारी असलेले स्वर्गीय सप्रे साहेब त्याच्यामध्ये होते, त्यांचाही मला इथं उल्लेख करायचा आहे. आणि हे कशासाठी, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पाऊस असून सुद्धा लोक येणं हे सिद्ध करते की लोकांना कागलच्या परिवर्तनामध्ये ठाम विश्वास झाला आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं. कागल मतदारसंघ हे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेब आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या संघर्षाने ओळखण्यात आलं होतं. पण पवार साहेब मी आपल्याला सांगतो की दोन्ही व्यक्तींनी जो संघर्ष एकामेका विरुद्ध केला तो पण प्रामाणिक केला आणि मैत्री पण प्रामाणिकच केली, हे आवर्जून मला इथं उल्लेख करायचा आहे. आणि या दोन्ही लोकांनी जे कागलच्या पुरोगामी विचारांना टिकवण्यासाठी काम केलं, जे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी केलं, जे स्वर्गीय श्रीपतराव शिंदे साहेबांनी केलं, आता ही वेळ आलेली आहे की कागलच्या पुरोगामी विचाराला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. 8 वर्ष प्रामाणिक आपण एका पक्षामध्ये काम केलं आणि याच्या पुढे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे ते आदेश देतील त्याप्रमाणे आपण आता 100% काम करणार, इथं आपण घोषित करतो. स्वर्गीय राजे साहेबांचे आणि पवार साहेबांचे राजकारणाच्या पलीकडे संबंध होते. राजे विक्रमसिंह घाटगे साहेब एक फार त्यांचा जो मिष्टील स्वभाव होता, सहकार क्षेत्रामध्ये पवार साहेब आणि राजे साहेबांच्या नेहमी भेटी व्हायच्या. मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर राजकीय व्यासपीठावर आम्ही सगळी एकत्र आलोय. आज सकाळीच पवार साहेबांना मला कुठल्या तरी एका जुन्या सहकाऱ्यांनी गोष्ट सांगितली, जयंत पाटील साहेब 2000 साली एक VSI मध्ये एक साखर परिषद झाली होती
त्याच्यामध्ये पवार साहेब राजेंना म्हटले की तुम्ही जरा उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना कसा चालवायचा त्याचं जरा मनोगत व्यक्त करा. तर राजे साहेबांनी ओपनिंग लाईन काय बोलली, उत्कृष्ट कारखाना चालवायचा असेल तर चेअरमन कारखान्यात गेला नाही तर कारखाना चांगला चालतो, असं पहिल्या लाईन उल्लेख केली. असे मिश्किल स्वभावाचे राजे साहेब होते. राजे साहेबांचं एकच स्वप्न होतं की कागल गडिंग्लज उत्तूरचा विकास. काय म्हणायचं, त्यांचं निधन झालं त्याच्या 5-6 दिवस आधी त्यांनी मला हे केलं, काय पण करा कागल गडिंग्लज उत्तूरच्या विकासासाठी तुम्हाला निर्णय घ्यावे लागेल. तेव्हा राजकारणामध्ये यायचा माझा काय विचार नव्हता.